त्यांनी वक्तव्य करत असताना तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे. या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपल्यावर 13-13.5 कोटी जनतेची जबाबदारी आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे आणि त्यांची विधानं हा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करत भडकाऊ विधानं केल्यामुळेच वाद सुरू आहे. त्यातच नागपूरमध्ये झालेल्या दंगलीला नितेश राणे यांची वादग्रस्त विधानच कारणीभूत असल्याचं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर सरकारलाच घरचा आहेर देत नितेश राणे यांचा समाचार घेतलाय. मंत्री हा कुणा एका पक्षाचा गटाचा तटाचा नसतो, त्यामुळे बोलताना जरा तारतम्य ठेवलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राणेंना फटकारलं होतं. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी खडेबोल सुनावले. त्यातच जो मुस्लिम बांधवांना डोळे दाखवेल त्याला हा अजित पवार सोडणार नाही, असं देखील ठणकावून सांगितलं. में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा. इतना ही मैं आप सभी को बताना चाहता हूँ. एकूणच आता अजित पवार यांच्या विधानामुळे अजित पवार विरुद्ध राणे असा नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.